हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर आता आम्ही 2 वाजले, आम्ही चाललोय मळ्यामध्ये। तर मळ्यामध्ये आम्हाला लावायचा आहे भाजीपाला, पावसाळी भाजीपाला। तर त्यासाठी आम्ही चाललोय मळ्यात। यांनी ना काल सऱ्या पाडल्या, तर आता आम्हाला दांड करून आणि भाजीपाला लावायचा आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते आमचा मळा आणि आम्ही भाजीपाला कसा लावलाय ते। तर हे बघा आम्ही चाललोय मळ्यामध्ये, घरापासून थोडंसंच अंतरावर आहे। तर हे बघा आमचं तळ इथं गिन्नी गवत मस्त झालंय। आता हिरवं हिरवं गार, पाणी भरायचं ताण गेला त्याचा। दाट झालं पण भारी। मग एक पाणी दिलं ना भारी दिसल माहिती का। आता परत जास्त चांगलं फुटल। कढीपत्त्याचं झाड पाहिलं का आमचं? नाही हो, राऊंड अप मारू नका कढीपत्त्यावर। तर इथं आम्ही अशा सऱ्या पाडल्याय भाजीपाला लावण्यासाठी। घराजवळच आहे, लांब नाही आहे जास्त। हे बघा आमचा मूग पाहिला का? मी मूग दाखवते तुम्हाला किती भारी उतरलाय। तर बघा इथं जवळच मूग करेल आहे आम्ही। तर छान असा उतरलाय, मस्त दाट दिसतोय, भारी मूग उतरला। त्याच्यानंतर इकडं मका करेल आहे, मका पण चांगली उतरली। इथं दांड करायचं काम चालू आहे, म्हणजे पाणी यायला। तर विराज पण करू लागतो। हो आता कोणाचं दांड लवकर होतं? आज आहे ना ऊन कमी आहे, आभट आलंय खूप। पाऊस येण्याची शक्यता आहे, दररोजच अशी राहते पण काही पाऊस येत नाही। मग लागतील हो। नाही ना, आपल्याला घरच्या मिरचीच बी लावायचंय ना काही, मग लागल ना। मग त्याच ना, हा घेऊन जा ना। यावं त्या तिखट नाही आणि लांब आहे आणि खायला एकदम भारी लागत, म्हणजे लय तिखट नाही लय फिक्क्या नाही, अशा मस्त मिडियम लागत। मसाल्याला कलर पण खूप छान येतो त्यानं, टेस्टी लागत ही भाजी। बसला का तो पाईप? हा घेऊन जाय मग। शाळा सुट्टी असलेले काम राहतं ना। उद्या पण सुट्टी तुला? कसली ईद आहे का उद्या? अरे मग शेतीचे काम शिकावा लागत आहे, शेतकऱ्याच्या मुलांना कामच राहतं शेतीचं। तर हे पहा आमचं दांड पी तयार झालाय, पाईप जोडून झाले। आता इथं आहे ना आळं करतोय पाणी पाडण्यासाठी, तर म्हणजे पाणी वाया जाणार नाही, बाहेर जाणार नाही, त्यासाठी इथं गोण्या लावून घेणार आहे। नाही लावल्या तर हे फुटून जाईल। आता अहो गेले मोटर चालू करायला, लाईट आहे काय? तर विहीर पण आमची इथं घराजवळ तळ्याजवळच विहीर आहे, घर पण जवळच आहे विहिरीपासून। तर विहिरीमध्ये कागद पडलाय, तो काढायचा आहे, त्यासाठी बांबू आणायला गेलाय विराज घरी। इथं तळ आहे जवळच, तळ्याजवळच लावतोय आम्ही मिरच्या वांगे वगैरे सर्व भाजीपाला, घरच्या पुरता भाजीपाला लावायचा आहे एवढ्या साऱ्यांमध्ये। इथं जवळच आमचं घर आहे, घराला शेजारी गिन्नी गवत लावलेले, गिन्नी गवता शेजारीच आता आम्हाला हा भाजीपाला लावायचा आहे असं इथं। तर चला आपण पण बघू विहिरीमध्ये काय पडलंय ते। तर विहिरीमध्ये आमच्या विहिरीत आहे ना कागद पडलाय तळ्याचा। अहो आकडा आणायला पाहिजेत होता त्याला हो, आपल्या वाळूवर आकडा नव्हता का भैया? त्या आकड्याने बरोबर निघाला असतं खाली, जड आहे ना।
आमच्या विहिरीत एवढं पाणी आहे. बाहेर नाही काय करा जमलं होऊन जाईल. तू विहिरीत जाईल आहो तो. दोन्ही एकत्र करा ना ते. ए थांब 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 तसंच येऊ दे येऊ दे. निघला निघला कागद. शेवटी मोटर झाली चालू. तर चला आता आपण जा. पाणी पडलंय. अरे तिकडून वांग्याची लावायची म्हणजे एका साईडला काट्याचे झाडं होतील. वांगे मिरच्या एकत्र येतील नाही ना. त्यामुळे ना आधी काढायला वांगी लावून घेऊन मग भेंडी गावावर लावू. ते इथं लाव ना. मग वांगे आणि मिरच्या शेजारी येते नाही ना. मग वांगे एका साईडला नको का. अगोदरच इकडे द्यायला पाहिजेत होतं ना. अरे पण मग तुला माहित नाही का दिला ना आता. तर आता मी पण लावू ना लगेच वांगे. सध्या भाजीपाल्यामध्ये सगळ्यात पहिले वांग्याची लागवड चालू केली आम्ही. हा लावा लावा लावा. पांडुरंगाला आम्ही असं सांगतो का बा मोदीला थोडीशी शेतकऱ्याचं भलं करण्याची सद्बुद्धी दे. आणि अंतर वाढवा घे रे. अंतर वाढवा घे. हां हां तिकडे एक घे. बस झाला का. भेंडीचं बी लावतोय आम्ही आता. आम्ही काय काय लावलं. वांगे लावले, परत टोमॅटो लावले, कोबी लावला, भेंडी गवार लावली. आता भेंडी लावतोय. अजून शिमला मिरची आणि मिरची लावायची आहे. तर हे बघा असं भेंडीचं बी असतं. तर हे भेंडीचं बी लावायचं आहे. पाऊस पण खूप फुटलाय. पाऊस खूप फुटला पण येतो का नाही काय माहिती आमचं. हे बघा किती कडक झालंय. पण आपल्याकडंच सोडून दिलंय त्याने पट्टा. लावती गवा भेंडी ना. भेंडी का कडक ऊन पडलंय आमच्याकडे. आता शिरळ नाहीये. 2:30 वाजले. लावते नंतर भेंडी तोडायला आहे ना. तोडता नाही येत खूप जवळ झाल्यावर. आता याला लगेच पाणी सोडून द्यायचं. तिकडं पाणी भरलंय आणि मोटर बंद. तरी खाली कोथिंबीर टाकून दे. हे बघा विहिरीला किती पाणी आलंय. इथं आड तर बघितलं ना पक्ष्यांचा किती चिवचिवाट आहे. तर इथं म्युझिक लावायची सुद्धा गरज नाही आहे. इतका पक्ष्यांचा किलकिलाट आहे ना. आता आमची शेवटची सरी राहिली. हे बघा अशा प्रकारे आम्ही तुंबून भरवतो सऱ्या. तर मध्ये असा बांध घालतो त्यामुळं ती सरी ना तुंबून जाते आणि शेंड्यापर्यंत पाझरती ती. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण झाडं लावली आहे. मिरची कोबी म्हणजे पूर्ण भाजीपाला लावला आहे हा. तर तुम्हाला दाखवलाच आहे. हे बघा आमच्या किती 5 सऱ्या झाल्या आहे लावून आणि पाणी भरून. हे बघा अशा मस्त तुंबून दिल्या आहे. छान असे भिजल्या आहे सऱ्या. आत्तापर्यंत इतकं खूप कडक ऊन होतं पण आता आहे ना आभट आलंय. हे बघ किती काळा काळा आभट दिसतंय पण काय माहिती येतो का नाही. तर इथं मोटर चालू आहे. हा करा 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 ना बंद. एवढ्या याच्यात होऊन जाईल ना. हा होऊन जाईल. तर आता आम्ही चाललोय गिन्नी गवत तोडण्यासाठी. पावसाचं खूप असं आभट आलंय. पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळं गायींचा चारा घेण्यासाठी आलोय आम्ही गिन्नी गवतामध्ये.
गवत तोडायला. तर थेंब थेंब येत आहे पावसाचे, येतो का नाही काय माहिती. पण चला गवत घेऊन जाऊ गाईंला. येईल का हो पाऊस? गरजतोय पण मग काय माहिती येतो का नाही. इकडं एवढं गबळ कसं आहे? मागच्या वर्षी वाढेल ना. वैरण कापून झाली आता आमची. आम्ही चाललोय घरी वैरण घेऊन गाईंसाठी. पाऊस पण यायला लागलाय थेंब थेंब. दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. जास्त दाट नाही, बारीक आहे एकदम. चला पाऊस येईल परत. वल्ल होईल नाही हे. वारं सुटलंय त्यामुळे काय माहिती पाऊस येतो का नाही. पानवारा आलाय, पानवारा. काम कर काय यायला घे थोड्या मुरघास काढून मी वाव हा वाव नको तो दम लाव. नाही वाहते मी मुरघास काढीते ना मग. हे बघा आज मी ना मेशोवरून शॉपिंग केली आहे. तर पार्सल घरी आलंय. तर आता आपण बघू याच्यामध्ये काय आहे ते. तर चला आपण याची ओपनिंग करू. आता काय आहे त्याच्यामध्ये बघू. तर यामध्ये निघाल्या आहे बरण्या. तर मी बरण्या मागवल्या होत्या 12. तर 6 छोट्या आहे 6 मोठ्या आहे. तर ते पार्सल आज आलं आहे. खूप मला परवडलं. 300 रुपयामध्ये 12 बरण्या भेटल्या मला. याची क्वालिटी पण एकदम छान आहे. एकदम भारी क्वालिटी आहे. तर ह्या क्वालिटीच्या बरण्या मला भेटल्या आहे. मला इथं खूप महाग जात होत्या आणि मला खूप इच्छा होती ह्या बरण्या घ्यायची, म्हणून मी ह्या बोलावल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटी आहे याचीवाली. झाकणं पण खूप छान आहे त्याचेवाले. तर लावल्यानंतर उघडणार पण नाही लवकर. असे खाली पडली तरी बरणीचं झाकण उघडणार नाही लवकर आणि फुटणार पण नाही. खूप छान बरणी आहे. प्लॅस्टिकमध्येच आहे पण खूप छान प्लॅस्टिक आहे. तुम्हाला सहज ह्या बरणीमध्ये काय ठेवलं आहे हे दिसल आणि काढता पण येईल. तर मला खूप हौस होती ह्या बरण्या घ्यायची. मी ना मेशोवर बघितलं होतं, सेल लागलेला होता मेशोवर. त्या सेलमध्ये मला ह्या बरण्या ना 300 रुपयाला पडल्या घरपोच. तर मला खूप परवडल्या आणि मला आवडल्या पण खूप. तर चला आता ह्या बरण्यांमध्ये काय काय ठेवणार आहे मी ते उद्या तुम्हाला दाखवेलच. तर आता पूर्ण तुम्हाला दाखवते बरण्या काढून. झाकणं बरण्या छोट्या मोठ्या कशा आहेत त्या. तुम्हाला आवडल्या तर मला सांगा कशा वाटल्या तुम्हाला त्या. तर अशा पद्धतीने मी ह्या बरण्या घेतल्या आहे. मला खूप आनंद झाला आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. तर खूप आनंद झाला मला की मी पहिल्यांदा मेशोवरून शॉपिंग केली आणि एवढ्या छान क्वालिटीच्या बरण्या मला भेटल्या ह्या. तुम्हाला जर ह्या बरण्या हव्या असतील तर मी याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तिथून तुम्ही ह्या बरण्या मागू शकता. तर हे बघा अशा प्रकारचे. आता मी यांना स्वच्छ अशा धुवून आणि कोरड्या करायला ठेवते. त्यानंतर मी उद्या यामध्ये सामान भरल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच कशा आहे ह्या कशा दिसतात त्या. तर हे बघा आता संध्याकाळचे 6:45 वाजले. झाडं पा किती छान दिसत आहे. तुम्हाला सांगू का इथं फूल बघा किती छान आलंय असं. हे बघा किती छान असं मस्त फूल आलंय सफेद कलरचं. मस्त असे हिरवेगार झाडं झाली. पेरूचं झाड पण किती हिरवं झालंय. तर चला मी पण भाजी टाकली चुलीवरती शिजायला. मस्त असं वातावरण झालंय संध्याकाळचं. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येतोय. घासतीये भांडे. दीदी चहाचे भांडे घासतीये. तर चला आपण आता भाजी टाकली मी चुलीवरती. तर काय भाजी केली तुम्हाला दाखवते. चुलीवरती केली भाजी. मस्त अशी छान बोंबलाची चटणी केली आहे बाबांसाठी.
तर हे बघा छान झाली भाजी, शिजली पण आहे. आता पोळ्या करायच्या आहे मला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.